राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना लवकरच सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार आहे। या संदर्भातल्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे। येत्या 2025-26 या शैक्षणिक वर्षापासूनच हे सर्व नियम लागू होतील। सीबीएसई अभ्यासक्रमाच्या निर्णयावरून सुप्रिया सुळेंनी मात्र सवाल उपस्थित केलाय। सीबीएसई अभ्यासक्रमासाठी सुकाणू समितीची मान्यता आहे, तर सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केला। येत्या शैक्षणिक वर्षापासून फक्त पहिलीसाठी पॅटर्न लागू होणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी याबाबतची माहिती दिली। आता सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात। एवढ्या घाईने हा निर्णय का घेतला जातोय? जर तुम्ही सगळ्या शाळा सीबीएसई करणार असाल तर मग स्टेट बोर्डाचं काय होणार? तुमच्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, असे सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलेत। तर ग्रामीण भागातील मुलांनी ही शहरातल्या मुलांसारखं शिक्षण घेतलं पाहिजे, असं मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं। बातमी आपण पाहतोय, येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गासाठी म्हणून हा नवा सिलेबस लागू होणार आहे आणि त्यावरून आता राजकारण सुद्धा सुरू झाले। येणाऱ्या वर्षभर आपले जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांना सीबीएसई पॅटर्नच्या साठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये 2 टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आपण अडॉप्ट करणार आहोत। म्हणजे प्रत्येक आईवडील बोर्ड एक तर त्याच्यात 3-4 पैलू आहेत। एक तर मग आयसीएसई बोर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टेट बोर्डचं काय होणार, ज्याच्यात मी शिकले। तुम्ही कुठल्या बोर्डात शिकला मला माहिती नाही, पण मी स्टेट बोर्डमध्ये शिकले आणि त्याच्यामुळे माझं प्रेम सगळं माझ्या स्टेट बोर्डावर आहे। त्याच्यामुळे स्टेट बोर्डचं काय होणार, त्याच्यानंतर मराठी भाषेचं काय होणार, हा खूप मोठा आणि गंभीर विषय आहे। हे बघा, मी सांगितलं की मी गेल्या 5 वर्षापासून ही सारखी ओरड करतोय, कारण मी ग्रामीण भागातल्या मुलाला 5व्या वर्गातल्या मुलाला आईवडिलाचं नाव लिहिता येत नाही, 6वी-7वीतल्या मुलाला गुणाकार भागाकार येत नाही। काय भविष्य त्यांचं? त्याने कधी नोकरी बघा, त्यांना नोकरी मिळणार नाही, दारू पितील, गांजा पितील, आत्महत्या करतील, आयुष्य बर्बाद होईल। एकीकडे एक पिढी शिक्षित होत चालली, मोठी होत चालली, त्यांना नोकऱ्या लागतील, मग उद्योग हे करतील। म्हणून ही शैक्षणिक समानता राज्यात असली पाहिजे आणि शैक्षणिक समानता आल्यानंतरच आर्थिक समानता येईल आणि जे मुलं आज शिकतील सीबीएसईचं पॅटर्न ते उद्या गुन्हेगार बनणार नाही।